नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो, 11 एप्रिल 2025ला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाड्यामध्ये बरेच मान्यवर सगळे आले होते। अगदी पुण्यातले नाही, बाहेरचे सर्व मान्यवर आले होते। तर आणि ते TV10नं ते सगळं कव्हर केलेलं आहे, ते तुम्ही बघितलं असेलच। पण बरोबर एका आठवड्यानं मित्रांनो, एका आठवड्यानं 17 एप्रिल 2025ला तुम्हाला पटणार नाही, महात्मा ज्योतिबा फुले यांचा फोटो इतक्या वाईट अवस्थेमध्ये अडगळीमध्ये पडलेला आहे। पटत नाही ना मित्रांनो तुम्हाला? मला तर हे सांगताना सुद्धा लाज वाटते। आणि कुठे तर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचं जे आहे त्याच्या सावित्रीबाई फुलेचा म्हणजे जिथं पुतळा आहे त्याच्या शेजारीच एक स्टोर रूम आहे, अडगळ आहे। आणि त्याच्यामध्ये तिथं मी जेव्हा सगळं शूटिंग घेत होतो त्यावेळी मला धक्का बसला। महात्मा ज्योतिबा फुलेचा यांचा फोटो जो आहे अतिशय वाईट अवस्थेमध्ये तिथे पडलेला दिसेल। तर याच्यावर मला खरंच एक म्हण आठवतं, देते है भगवान को धोका इंसान को क्या छोडेगे। पण महात्मा ज्योतिबा फुलेचं स्थान पुणेकरांसाठी काय आहे हे तुम्हाला माहीत आहे। तर इतकं वाईट वाटतं। तुम्हाला पटत नसेल तर खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकमध्ये हा पूर्ण व्हिडिओ जरूर बघा मित्रांनो। आता हेच मला बघायचं आहे की याच्यावर ते जे विभाग आहे त्याच्या जे काय प्रमुख आहेत ते काय करतायत आणि त्यांच्या ह्या चुकीमुळं आयुक्त त्यांच्यावर काय कारवाई करतायत हे कळणं खूप गरजेचं आहे। आणि याच्यामुळे कित्येक संघटनेला किती वाईट वाटणार, किती त्रास होणार आहे मित्रांनो। तर कृपा करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला असं कुठे कुठे काय घडतं हे सुद्धा कळवायचं माझी तुम्हाला विनंती आहे। धन्यवाद।